राज्यातील टोल कर आणि ई चलन नियमाविरोधात 5 मार्च पासून वाहतूकदारांनी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विविध वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींनी जाचक नियमांचा निषेध नोंदवला. यामध्ये प्रसन्न पटवर्धन, नितीन पवार, डॉक्टर केशव क्षीरसागर, राजेंद्र सिंह राजपूत, बाबा शिंदे, राजन जुनवणे, किरण देसाई आणि दत्तात्रय भेगडे उपस्थित होते. स्टार्टअपचा जमाना आहे आणि पुण्याच्या वाहतूक पोलिसांनी एक नवीन स्टार्टअप चालू केल्याचं दिसतंय. ट्रॅफिक टॉप नावाचं एक ॲप्लिकेशन आलं आहे की कुठलाही सामान्य माणूस कोणाबद्दलही जर का त्याला वाटलं तो चुकीचा काम करतोय तर तो त्याचा फोटो काढू शकतो आणि त्या ॲपवर अपलोड करू शकतो आणि फाईन लागू शकतो. तर कसा मिसयूज होतो हे तुम्हाला मी इथे एक्झाम्पल देतोय. हा तुम्ही बघू शकता की ही पावती एका कॅब चालकावर पडलेली आणि एका स्विगी झोमॅटोवर काम करणाऱ्या टू व्हीलर चालकावर पडलेली आहे. एका प्रायव्हेट मॉलमध्ये या गाड्या उभ्या होत्या. त्या प्रायव्हेट मॉलच्या मॅनेजरचं या लोकांशी भांडण झालं म्हणून त्यांनी पार्किंगमध्ये, तुम्ही बघू शकता की याच्या साईडला पार्किंगची लाईन आहे. तर प्रायव्हेट मॉलमध्ये तर फाईन टाकायचा पुढे त्याचा संबंधच येत नाही, पण त्या मॉलच्या तिथल्या तो जो काम करणारा वर्कर आहे त्याने त्या गाड्यांचे फोटो काढले, त्यांनी त्या ॲपवर अपलोड केले. ॲपवर अपलोड केल्यावर त्यांना चलनं पडली. जेव्हा आपण हे फोटो अपलोड करतो तेव्हा कंट्रोल रूममधल्या अधिकाऱ्यांनी ते चेक करणं, ती शहानिशा करणं गरजेचं असतं. परंतु कुठल्याही प्रकारचे लहान मुलगावर सांगेल की हा एका प्रायव्हेट पार्किंगमधला फोटो, रस्त्यावरचा फोटो नाही आहे. तर अशा प्रकारे कुठली शहानिशा न करता त्या माणसावरती फाईन पडला, दोघांवर फाईन पडला आणि आम्ही जवळपास 2-3 महिन्यापासून फॉलोअप घेतो की हे फाईन इलिगली पडलेले आहेत, परंतु आज तागात ते फाईन कॅन्सल झालेले नाही आहेत. अशा प्रकारे टेक्नॉलॉजीचा मिसयूज होणार असेल आणि नागरिकांना जर का अशा प्रकारे आर्थिक शोषण करणार असेल, स्विगी झोमॅटोवरती काम करणाऱ्या मुलांचं उत्पन्न 200-300 रुपये पर डे असतं. तर जर का 500 रुपयाचा फाईन पडला तर ती लोक जगणार कसं, त्यांचा अख्खा आर्थिक गणित ढासळतं. तर टेक्नॉलॉजीचा तुमचा हेतू जरी चांगला असेल तरी इम्प्लिमेंटेशन आपण जे त्या ॲपचं जेव्हा करू तेव्हा ते नीट होईल का, ते न्यायप्रविष्ट होईल का. उद्या आम्ही जर का सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली तर हे सगळे फाईन कॅन्सल होतील. कारण की अशा प्रकारे कुठल्याही व्यक्तीला दोषी ठरवण्याचा अधिकार नाही आहे. त्यासाठी सिस्टीम आहे. योग्य त्या दर्जाचा पोलीस अधिकारी तिथे उपस्थित असणं स्वतः एव्हिडन्स म्हणून, तरच तो फाईन पडू शकतो. तर ही लढाई फक्त आमच्या कॅब चालक, रिक्षा चालक, बस चालक, ट्रक चालकांची नाही आहे, सामान्य नागरिकांच्या हक्कांवरती गदा येते. आणि जर का हे थांबवणं जर का सरकारला जमलं नाही तर काही दिवसात तर आम्हाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. विजय असो. नमस्कार. नमस्कार, मी प्रसन्न पटवर्धन, बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाचा राष्ट्रीय अध्यक्ष. आता जन आंदोलनाची सुरुवात जी ई चलनाच्या विरुद्ध झालेली आहे त्याच्यात ट्रान्सपोर्टरनी पुढाकार घेतलेला आहे. कारण सर्वसामान्यामध्ये याचा अवेअरनेस नसल्यामुळे आता ते ई चलनचं एकंदरीत प्रणाली किती त्रासदायक आहे हे फक्त ट्रान्सपोर्टरला ताबडतोब कळलं, कारण आमच्या गाड्या जास्त रस्त्यावर असतात. ई चलनाच्या प्रणालीत 3 प्रकाराचे त्रास होत आहेत. पहिला प्रकार असा आहे की तो कायदा आहे तोच मुळात बेसिकली असा आहे की त्याच्यात चुका झालेल्या आहेत बऱ्याच आणि त्याच्यामध्ये बदल करायची आवश्यकता आहे. त्याच्यात सक्रिय बदल करायची ऐवजी एक नवीन बदल आलेला आहे जानेवारीमध्ये, तो जास्त त्रासदायक बदल आलेला आहे, ज्याच्यामध्ये तुमचा गुन्हा प्रूव्ह करायची जबाबदारी ही आता तुम्ही कोर्टात 50% भरून गेलेला आहे, तोपर्यंत तुम्हाला चान्सच नाही. आणि तुम्ही जर का गुन्हा पैसे न भरून संपवला नाहीत तर तुमची गाडी जप्त होऊ शकते, त्याचं सर्व काम थांबू शकतं, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड होऊ शकतं. अशा अन्यायकारक बऱ्याचशा प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे त्याला एक आमचा विरोध आहे. दुसरं, ज्या प्रणालीने हे कायद्याप्रमाणे करायला पाहिजेत ई चलन, मी आत्ता तुम्हाला असं सांगू इच्छितो की 70 ते 80% चलनं अशी असतील की जे कायद्याच्या प्रमाणे त्यांची प्रणाली फॉर्म करून केलेली नाहीत. 2 उदाहरणं देतो. कायद्याप्रमाणे राज्य सरकारनी नोटिफाय करायला पाहिजे की कुठल्या अधिकाऱ्यांना हे चलन करायचा अधिकार आहे, पण त्याप्रमाणे तसं काही झाल्याचं दिसत नाही. कारण कुठलाही माणूस त्याच्यावर चलन टाकतोय, सामान्य माणूस सुद्धा त्याच्यावर ॲपवर जाऊन चलन टाकतो आहे आणि त्याचा सगळ्यांना तोटा होतो. दुसरं, ही प्रोसिजर फॉलो करताना केवढे तुमचे कॅमेरा किंवा जी इक्विपमेंट वापरली जातात ती सगळी दरवर्षी तपासायची आहेत, त्याचं सर्टिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्याप्रमाणे चलनं करायची. अशा बऱ्याच टेक्निकल चुका त्याच्यात असताना सुद्धा ही चलनं केलेली आहेत. आणि आता वसुलीचा बडगा मागे लागलेला आहे. पुण्यात तुम्हीच रोज न्यूज देताय की 500-600 कोटी रुपये वसूल करायचे, 17 ते 18 लाख लोकांच्यावरती चलनं आहेत. तर हे अत्यंत अन्यायकारक आहे आणि त्याच्यासाठी पुढाकार घेऊन आम्ही आता 5 तारखेला पहिल्यांदा त्याची सुरुवात करणार आहे. 5 मार्चला सगळ्यांनी 1 लाख ते 1.25 लाख व्हेकल्स ही
आझाद मैदानावर तिथे जमा होतील आणि सगळे त्या दिशेने जातील आणि आझाद मैदानावर जे जे अफेक्टेड लोक आहेत, सर्वसामान्य माणूस असू दे, ट्रान्सपोर्टर असू दे, ट्रान्सपोर्टर नसू दे, त्यांनी तिथे यावं असा आमचा आग्रह राहील. कारण सगळ्यांनी एकत्र आल्याशिवाय हा विषय संपायचा नाही. त्यामुळे तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही जनमानसापर्यंत हा विषय पोहोचवावा. कॅमेरामॅन पियुष भाटेसह पारस मुथा यांचा रिपोर्ट.